नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज मकर संक्रांत स्पेशल फोटोशूट आहे. आता आम्ही घरून निघालो आहोत. सोबत सगळं सामान, दागिने आणि तिळगुळ सुद्धा घेतले. चला तर मग निघूया लोकेशनकडे. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. काय लोकेशन आहे, एक नंबर जबराट. तुम्ही जर का बघाल ना तर तुम्हाला कळेलच. आणि इथे फोटोशूटची तयारीसुद्धा चालू आहे. हे बघा, आपले फोटोग्राफर आहेत शैलेश. खूप छान फोटोग्राफर आहे. फोटो काढण्याआधी या दोघांचं इथं डिस्कशन सुरू आहे. चांगलं असतं डिस्कशन. करू द्यात. आपल्याला काय, आपल्याला आपला व्हिडिओ शूट करायचं आहे आणि इथून कल्टी मारायची आहे. बट कल्टी मारण्याआधी तुम्हाला सांगतो, यांचं काय डिस्कशन एवढं सिरियस चाललं आहे काय कळत नाही आम्हाला. आपल्याला काय, आपण करूयात आपली व्हिडिओ शूट. तर मित्रांनो, फायनली यांचं एकदाचं व्हिडिओ शूटिंगचं काम सुरू झालेलं आहे. आपण ह्याच्यातून आता लवकरच मोकळं होऊ. हे अशी पोज दे, ती तशी पोज दे, हे फलन कर, ढिमका कर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यांचं वेळ वाया जाणार. तोपर्यंत आपण आपलं काय भेटते का ते बघूयात. फक्त बॉडी हलकी हलकी बॉडी माझ्याकडे हां बस ओके. हा थोडंसं हलका असं काय मागे तर मंडळी, मकर संक्रांत का सेलिब्रेट केला जातो, का आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, याचे थोडेफार काहीतरी बोलतात ना महत्त्व आहे. ते महत्त्व मी तुम्हाला सांगतो. म्हणजे संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णतेची गरज असते. तीळ आणि गुळ दोन्ही उष्ण गुणधर्माचे आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच तिळगुळ घ्या, गोडगोड बोळा असे म्हणून आपण आपले जुने हेवे देवे हे विसरून नाती सुधारतो. म्हणून मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणाल, मग मकर संक्रांत हा जर का गोड गोड बोलण्याचा दिवस आहे किंवा हे आहे, तर मग या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे काय घालतो? म्हणजे साधारणपणे हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग टाळला जातो. पण संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात. यामागे शास्त्रीय कारण असे आहे की काळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणाल का, मग ते पतंग उडवणे वगैरे ते काय हो, हा मनोरंजनाचाच खेळ आहे ना? नाही मंडळी, तसं नाहीये. पतंग उडवणे हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्यामागे आरोग्याचा विचार आहे. तासन तास उन्हात पतंग उडवण्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. स्पेशली मकर संक्रांत हा सण हा स्त्रियांसाठी खूप खास असतो. म्हणजे महिला या दिवशी सुवासिनी घरी बोलवून वाण लुटतात. यामध्ये मातीच्या सुगाडांची पूजा करतात. त्यात धान्य, फळे, तिळगुळ भरून एकमेकांना दिले जातात. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो, मकर संक्रांत म्हणजे फक्त पतंग किंवा तिळगुळ नाही, तर हा सण आहे कडू आठवणी विसरून त्या नात्यात गोडवा आणण्याचा. सूर्य जसा अंधार संपून प्रकाशाकडे जातो, तसंच आपणही आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवूया. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. आणि एन्जॉय करा आमचा हा मकर संक्रांतीचा व्हिडिओ. कसा वाटते ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला. दोघंही खूप मेहनत घेत आहेत आणि हा माझ्या या चॅनलचा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे चुका तर झाल्याच असतील, पण त्याला जरा सांभाळून घ्या.
हे सुंदरी तू दिसतेस एक नंबर टवका बोल ना तुझ्या हृदयात मी येऊ का आना 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 हे सुंदरी तू दिसतेस तर मित्रांनो, फायनली आपलं या लोकेशनवरचं फोटोशूट संपलेलं आहे आणि आपण निघालेलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला. टांग. तर पुढचं लोकेशन सुरू झालेलं आहे. इथलं काही जास्त मला फुटेज कव्हर करता आलेलं नाही आहे, पण तुम्हाला नक्कीच आवडेल असं फुटेज आहे. तर पुढचं लोकेशन तेवढंच इंटरेस्टिंग आहे, ऐका नाही मित्रांनो. इथेही फोटोशूट केलेलं आहे. तो फोटोशूट तुम्हाला बघायला भेटेल आपल्या व्हिडिओमध्ये, जी आहे स्मृतीची मकर संक्रांत. हो, मकर संक्रांतीचं व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच ते बघायला भेटेल. छान लोकेशन्स आहेत, शैलेशने छान कव्हर केलेलं आहे, तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ कसं झालेलं आहे मला शेवटी आपल्या ब्लॉग संपल्यानंतर नक्की सांगा. तर सुरू होतं आहे आपलं स्मृतीचं संक्रांत. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जावं जिथं तिथं नाव ये तुझ्याच वाटेर. तर मंडळी, आपला हा आजचा ब्लॉग आपण इथे संपवतोय. कसं वाटलं ते नक्कीच सांगा, लोकेशन कसे होते तेही सांगा. आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या घरच्या वाटेला. तर आपल्या या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. S3 है ना. आणि आपण अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूयात. चांगलं चांगलं तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. भेटूयात. बाय बाय. थँक्यू.